नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. हिंदू पंचांगानुसार 2026 हे वर्ष अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे आणि अधिक मास लागल्यामुळं हे वर्ष 13 महिन्यांचं असणार आहे. अधिक मास यालाच मलमास किंवा पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना असं म्हटलं जातं. हा जो काळ आहे तर तो धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यामध्ये विवाह, गृहप्रवेश, बारसे यासारखी जी मंगल कार्य असतात तर ती केली जात नाहीत. मात्र पूजापाठ, व्रतवैकल्य, जप-तप आणि दानधर्म करणं अत्यंत शुभ मानलं जातं आणि यामुळं भगवान श्री हरी विष्णूंचा कृपाशीर्वाद देखील प्राप्त होतो. अधिक मास 30 महिन्यांचा किंवा 33 दिवसांचा असतो आणि या कालावधीत सूर्यदेव कोणत्याही नवीन राशीत प्रवेश करत नाहीत. ते एका जागी थांबून राहतात. हिंदू पौराणिक कथेमध्ये असं सांगितलं जातं की जेव्हा या महिन्याची निर्मिती झाली होती तेव्हा कोणत्याही देवानी त्याचा स्वीकार केला नाही. मग काय, दुःखी कष्टी झालेला हा मलमास भगवान श्रीकृष्णांकडे गेला. भगवान श्रीकृष्ण म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णूंचा अवतार. अधिक मासाचे दुःख ऐकून त्यांनी पुरुषोत्तम अशी पदवी अधिक मासाला बहाल केली. तेव्हापासून अधिक मासाला पुरुषोत्तम मास असं देखील म्हटलं जातं. भगवान श्रीहरी विष्णू यांच्या आशीर्वादामुळे तसेच पुरुषोत्तम या नावामुळे इतर महिन्यांपेक्षा तो महिना अधिक तेजस्वी झाला. काही ठिकाणी याला दामोदर मास असं देखील म्हटलं जातं. म्हणून तर अधिक मासात जे काही व्रत वैकल्य केली जातात तर त्यात भगवान श्रीहरी विष्णू आणि श्रीकृष्ण यांची उपासना केली जाते. या अधिक मासात पूजापाठ, व्रत वैकल्य, जप-तप आणि दानधर्म यासोबतच या अधिक मासामध्ये चांदीच्या वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. या चांदीच्या वस्तूंमध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू खरेदी केली जाते ते म्हणजे चांदीची जोडवी. आता ही जोडवी खरेदी करताना ही सासरची जोडवी असतात का माहेरची, याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर या अधिक मासामध्ये मुलगी आपल्या आईची ओटी भरते परंतु सासूची ओटी भरत नाही. आता सासूची ओटी का भरली जात नाही, त्याचबरोबर अधिक मासात आईची ओटी भरताना जर आईच नसेल तर मग कोणाची ओटी भरायची, त्याचबरोबर इतर देखील महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तर सर्वप्रथम आपण अधिक मासात मुलगी आईची ओटी का भरते तर ते पाहूया. तर पूर्वी घरी आलेल्या सुवासिनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत. ओटी भरणे हा आपल्या भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार. सुवासिनीला संतान प्राप्ती व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते. संतती प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप असते. मात्र केवळ अधिक मासातच विवाहित मुलगी आपल्या सवाष्ण आईची ओटी भरू शकते. लग्न कार्यात कन्यादानाला अतिशय महत्त्व आहे. आपल्या लाडक्या लेकीला सुयोग्य हाती सोपवून तिची जबाबदारी तिच्या पतीच्या हाती सोपवणे याला कन्यादान विधी असा म्हणतात. त्याचा चुकीचा अर्थ काढत कन्या काय दान देण्याची वस्तू आहे का अशी देखील चर्चा केली जाते. मात्र तसे नसून कन्यादान हा एक संस्कार आहे, जबाबदारीची जाणीव आहे. आपल्या ज्या मुलीला लाडाकोडाने आपण वाढवली तिची जबाबदारी दुसऱ्याच्या हाती सोपवण्यासाठी आई वडिलांना कठोर व्हावं लागतं आणि त्यांच्या त्यागामुळे मुलीला तिच्या हक्काचं घर मिळतं. त्या कृतज्ञतेची छोटीशी परतफेड म्हणून विवाहित मुलगी अधिक मासात आपल्या आईची ओटी भरते. अधिक मासात सगळीच पुण्यकर्म केली जातात, त्यात आणखी एका पुण्यकर्माची भर म्हणून आपल्या आईची ओटी भरली जाते. वास्तविक पाहता मुलगी सासरी निघाली की तिची ओटी भरली जाते, परंतु अधिक मासात आईची ओटी भरून तिने आपल्या पदरात टाकलेल्या सौभाग्याप्रती छोटीशी कृतज्ञता व्यक्त केली जाते. पुढच्या जन्मी तुझ्याच उदरी जन्म मिळावा असाही सायुक्तिक अर्थ या संस्कारातून काढता येतो. ओटी म्हणजेच नाभी खालचे पोट म्हणजेच जिथे स्त्रियांचे गर्भाशय असते तर तो भाग, यालाच ओटीपोट असं देखील म्हटलं जातं. ज्याप्रमाणे मातीमध्ये नवनिर्मितीचे सामर्थ्य असते तर त्याचप्रमाणे स्त्रियांच्या ओटीत म्हणजे तिच्या गर्भाशयात नवनिर्मितीचे वंशवृद्धीचे सामर्थ्य असते आणि म्हणूनच केवळ विवाहित स्त्रियांची ओटी भरली जाते, विधवा स्त्रियांची ओटी भरली जात नाही. स्त्री जीवनातील हा अतिशय महत्त्वाचा विशेष भाग आहे. विवाहित स्त्रीची कूस उजावी, तिची ओटी भरावी, फुलावी, फळावी म्हणून ओटी भरून स्त्रीचे मातृत्व लाभण्यासाठी अभिष्टचिंतन केले जाते. एका अर्थाने हा स्त्रीच्या मातृत्वाचा आणि तिच्या सर्जनशीलतेचाच आपल्या संस्कृतीने केलेला गौरव असतो. मातृत्व प्राप्तीसाठीचा आशीर्वाद हाच प्रतिकात्मक अर्थ या पद्धतीमध्ये आहे. माहेराहून सासरी जाणाऱ्या मुलीची ओटी भरली जाते. ओटी भरण्यासाठी तांदूळ, सुपारी, श्रीफळ, खोबरं, लेकरूवाळ, हळकुंड, हळदी कुंकू आणि 5 प्रकारची फळं इत्यादी सामग्री वापरल्या जातात. नवविवाहिता असेल तर या पद्धतीला खूप महत्त्व आहे. 5 सुवासिनी तिची ओटी भरतात. एक एक स्त्री पुढे येऊन तिच्या पदरात
या ओटीच्या वस्तू टाकते. कालांतराने यथोचित संतती प्राप्ती झाल्यावर जितक्या सुवासिनी उपलब्ध असतील तर त्या ओटी भरतात. ऋतुमास चालू असेपर्यंत ही पद्धत महत्त्वाची आहे. ओटी भरण्यासाठी ज्या वस्तू वापरल्या जातात त्यांनाही प्रतिकात्मक अर्थ आहे. या वस्तू मांगल्य, प्रेम, अखंडता, अक्षयता, विघ्न निवारक, सौभाग्यदायक, आरोग्यवर्धक, शुभदायी आहेत. प्राचीन काळापासून ते आजच्या आधुनिक काळातही ही रूढ अजूनही समाज जीवनात पाळली जाते. यावरूनच या विधीचे महत्त्व लक्षात येते आणि म्हणूनच या अधिक मासामध्ये मुलगी आपल्या आईची ओटी भरते. पुढच्या जन्मी तुझ्याच उदरी जन्म मिळावा असा सायुक्तिक अर्थ या संस्कारातून काढता येतो. विवाहित मुलगी आपल्या आईची ओटी भरू शकते, परंतु आपल्या सासूची ओटी भरू शकत नाही. कारण लग्न करून घरी आल्यावर सासू आपल्या सुनेची ओटी भरून आपला मुलगा राजीखुशी आपल्या सुनेच्या पदरात देते. सासूकडून आशीर्वाद रूपी मिळालेली ही ओटी तिला परत करता येत नाही. सासू ही देखील आपल्या आईप्रमाणेच असते, परंतु आपण तिची ओटी भरू शकत नाही. जरी ओटी भरता आली नाही तरी देखील आपण सासूला एखादी भेटवस्तू देऊ शकतो. म्हणूनच सुनेने सासूला जी कोणती वस्तू आवडत असेल तर ती भेट म्हणून द्यावी, किंवा एखादी चांदीची वस्तू असेल किंवा एखादी साडी आपल्या सासूला भेट म्हणून द्यावी. अधिक मासामध्ये चांदीची वस्तू भेट देणं ही अत्यंत शुभ मानलं जातं. त्यामुळं आपल्या आईला चांदीचा करंडा किंवा चांदीचं निरंजन किंवा चांदीचं ताट किंवा तुमच्याच्याने जी शक्य होईल तर ती चांदीची वस्तू आपल्या आईला, त्याचबरोबर आपल्या सासूला देखील भेट द्यायची आहे. चांदीची वस्तू जर देणं शक्य होत नसेल आपल्या परिस्थितीनुसार, तर तुम्हाला जी शक्य होईल तर ती वस्तू तुम्हाला तुमच्या आईला आणि सासूला भेट म्हणून द्यायची आहे. जर आता आई नसेल किंवा जर आई विधवा असेल तर मग ओटी कोणाची भरायची? विधवा स्त्रियांची ओटी भरली जात नाही. तर तुमची काकी असेल, वहिनी असेल किंवा तुमच्या घरातील कुटुंबातील एखादी जवळची स्त्री असेल, सुवासिन स्त्री, तर तिची ओटी भरावी. किंवा तुम्ही कोणत्याही सुवासिनीची आई म्हणून ओटी भरली तरी देखील चालेल. असं केल्यानेही सौभाग्यवती स्त्रीचे मंगलमयी आशीर्वाद आणि शुभेच्छा आपल्याला व आपल्या संपूर्ण कुटुंबाला लाभतात. या अधिक मासामध्ये मुलगी ज्याप्रमाणे आपल्या आईची ओटी भरते, तर त्याचप्रमाणे आई वडील आपल्या मुलीचा आणि जावयाचा मानपान या अधिक मासामध्ये करतात. जावयाला घरी बोलावून गोडाधोडाचं जेवण केलं जातं. लेक आणि जावयाला लक्ष्मी नारायणाचा जोडा मानला जातो आणि त्यामुळं या अधिक मासामध्ये त्यांचा मानपान केला जातो. जावयाला चांदीचं निरंजन भेट म्हणून दिलं जातं. त्याचबरोबर 21 दिव्याने जावयाला ओवाळलं जातं. जावयाला चांदीचं निरंजन देतानाच आपल्या मुलीला देखील आई चांदीची जोडवी भेट म्हणून देते. परंतु आईला जर तिच्या परिस्थितीनुसार आपल्या मुलीला जर ही चांदीची जोडवी भेट देणं शक्य होत नसेल तर मग मुलीनं आपल्या सासरकडून म्हणजेच आपल्या पतीकडून किंवा सासूकडून ही चांदीची जोडवी खरेदी करून घ्यायची आहेत. कारण चांदी ही अत्यंत शुभ मानली जाते आणि चांदीमध्ये लक्ष्मी वास करत असते. त्यामुळे या अधिक मासामध्ये चांदीची कोणतीही वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. त्यामुळं आपल्या आईला जर ही चांदीची वस्तू खरेदी करून देणं शक्य होत नसेल तरी देखील मुलीनं आपल्या सासूकडून किंवा आपल्या पतीकडून ही चांदीची जोडवी खरेदी करायची आहेत. तर अशा प्रकारे अधिक मासामध्ये मुलीनं आईची ओटी भरायची आहे. त्याचबरोबर जोडवी खरेदी करताना असं कुठेही सांगितलं नाही की माहेरकडून जोडवी असावीत. सासरची जोडवी असेल तरी देखील चालेल. जोडवी खरेदी करणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर सासूची ओटी का भरली जात नाही याची देखील आपण अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे. जर आई विधवा असेल किंवा आईची ओटी भरणं जर शक्य होत नसेल किंवा आई नसेल तर मग कोणाची ओटी भरायची याविषयीची देखील मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. तरी देखील तुमच्या जर काही समस्या असतील, अडचणी असतील किंवा तुम्हाला काही माहिती समजली नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळच पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.